नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आर डी शेले आपलं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण अहवाल लेखन म्हणजेच मराठी उपयोजित मराठी ह्या विभागाचा अभ्यास करत आहोत. अहवाल लेखन हे मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासून घेतले काही मुद्दे, त्यापैकी काही मुद्दे आपले ह्या ठिकाणी बाकी आहेत, तेही आज ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण अभ्यासून घेणार आहोत. सुरुवातीला आपण अहवाल म्हणजे काय ते अभ्यासून घेतलं. म्हणजे एखाद्या कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. हे आपलं अभ्यासून झालेलं आहे. त्याचं प्रास्ताविक जे होतं ते प्रास्ताविकही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेलं आहे की वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. हा आढावा म्हणजेच अहवाल होय. अशा पद्धतीने आपण ह्या प्रास्ताविकाचाही अभ्यास या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे. त्याचं स्वरूप जे होतं ते स्वरूपही अभ्यासून घेतलेलं आहे. स्वरूपानुसार आपण ह्या ठिकाणी पाहिलं की हे अहवाल जे आहे, अहवाल लेखी स्वरूपात असतात. स्वरूपामध्ये आपण पाहत असतो की कशा पद्धतीने अहवाल असतात. अनेक कार्यक्रम होत असतात शाळेमध्ये, त्याचाही अहवाल आपल्याला ह्या ठिकाणी द्यावा लागत असतो. त्याची उपयुक्तता काय, त्याची आवश्यकता काय, हेही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेलं आहे. की कार्यक्रमाच्या, समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाल लेखनाचा उपयोग फार महत्त्वाचा असतो. तर त्याचा आराखडाही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे मित्रांनो. अहवाल लेखनाचा आराखडा जो होता, कशा पद्धतीचा आराखडा असतो की कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते. आराखडा जो असतो हाही अतिशय महत्त्वपूर्ण घटकाचा मुद्दा होता. तोही आपण ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये, मागील व्हिडिओमध्ये अभ्यासून घेतलेले आहेत. आणि शेवटचा मुद्दा जो सुरू होता आपला मागील व्हिडिओमध्ये, अहवालाची प्रमुख 4 अंगे जे होती तेही अभ्यासून घेतलेले आहे. जसं की प्रास्ताविक म्हणजे अहवालाचा प्रारंभ होतो, विस्तार होतो, समारोप होतो आणि अहवालाची भाषा कशी असली पाहिजे. हे 4 अंगे जे होते अहवाल लेखनाची, ही 4 अंगेही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेले आहे. नमुन्यानुसार अभ्यासून घेतलेला आहे. विषय दिला होता तुम्हाला, अहवालाचा विषय होता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. त्यानुसार तुम्हाला मुद्द्याने कशा पद्धतीने प्रास्ताविक केलं जातं, अहवालाचा मध्य असतो, शेवट असतो आणि त्याची भाषा कशी असली पाहिजे, त्यानुसार आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलं मित्रांनो. आणि आपला आज या नवीन व्हिडिओमध्ये अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये हा मुद्दा जो आहे, हा घटक जो आहे, हा मुद्दा आपल्याला ह्या ठिकाणी, हे वैशिष्ट्ये जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासून घ्यायचे आहे मित्रांनो. सर्वांनी आपल्या पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये फार महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून, 12वीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा घटक अहवाल लेखन आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, यामध्ये 5 वैशिष्ट्ये दर्शवलेले आहे. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, त्याचबरोबर शब्दमर्यादा आहे आणि निपक्षपातीपणा आहे. सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता या घटकाचा, या मुद्द्याचा अभ्यास करून घेणार आहोत. की वस्तुनिष्ठता असणं गरजेचे आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः स्पष्ट असतात. म्हणजे अहवाल लेखन जे आहे, अहवाल लेखन म्हणजे कोणत्याही संस्थेच्या कार्यालयीन कामात अहवाल लेखन अत्यंत विश्वासार्ह दस्तऐवज मानले जाते. कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अहवालातून मिळत असते. अहवाल लेखनाची काही वैशिष्ट्ये आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आपण हे जाणून घेतलं. किती वस्तुनिष्ठ असली पाहिजे आणि कसं स्पष्ट असायला पाहिजे. अहवाल लेखन म्हणजे अहवाल लेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, त्याचे पदे, त्याचं विवेचन, महत्त्वपूर्ण घटना,
संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद अहवाल लेखनामध्ये असायला पाहिजे. यात वस्तुनिष्ठ असणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठता असणं गरजेचं आहे आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्या नोंदी कशा असायला पाहिजे? स्पष्ट असायला पाहिजे, अचूक असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अहवाल लेखनात घटना, प्रसंग, वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाल लेखनातील नोंदी अचूक आणि स्पष्ट असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे? संदिग्धता असायला नको, अचूकता असायला पाहिजे अहवाल लेखन आणि स्पष्ट असायला पाहिजे. अहवाल लेखनातील सर्व मुद्दे हे पारदर्शी असणे आवश्यक आहे. पारदर्शी असायला पाहिजे. सर्व मुद्दे ठळक असणं गरजेचे आहे, दिसणं गरजेचे आहे. ठीक आहे, समजणं गरजेचे आहे, म्हणजे पारदर्शी असणं गरजेचे आहेत. अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ तसेच शिफारशी जोडाव्यात. है ना, शिफारशी असणं गरजेचं आहे, तार्किकता असणं गरजेचे आहे. आवश्यक संदर्भ जे असतात आपल्याला ते संदर्भ नोंदवणं गरजेचे आहेत अहवालाच्या शेवटी. ठीक आहे, काही शिफारशी असतात त्या शिफारशी जोडणं गरजेचे आहेत. अशा पद्धतीने वस्तुनिष्ठ आणि स्पष्ट असा अहवाल आपल्याला असणं गरजेचा असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, विश्वसनीयता. अहवालामध्ये विश्वसनीयता असणं गरजेची आहे. तर कशी असायला पाहिजे विश्वसनीयता? आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अहवालातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतींच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. हे त्या अहवालांचे खास वैशिष्ट्ये असू शकते. अहवालात विश्वसनीयता असणं गरजेचे आहे. म्हणजेच संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाल लेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. अहवाल लेखनातील घटक हे सत्य असायला पाहिजे. कसे असायला पाहिजे? सत्य असायला पाहिजे. अहवाल लेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नये. लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष त्यामध्ये नोंदवायचे नाही. कार्यक्रमातील नोंदी, माहिती स्रोत, संदर्भ, शिफारशी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्याही नोंदी आहे, माहिती स्रोत आहे, संदर्भ आहे, शिफारशी आहे, यांची नोंद अहवाल लेखनामध्ये करायला पाहिजे. म्हणजेच विश्वसनीयता वाढू शकते मित्रांनो. संख्यात्मक कामात कधी गुंतागुंतींची, संभ्रमाची परिस्थिती उद्भवली तर पुरावा म्हणूनही अहवालाचा वापर केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने अहवाल असणं गरजेचा असतो. त्यानंतर बघा, भाषेचा सोपेपणा कसा असला पाहिजे? भाषा कशी असली पाहिजे? सोपेपणा आपण ज्याला म्हणतो, तिसरा मुद्दा आहे सोपेपणा. शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी असते. गरज नसेल तर त्यात बोजड शब्द, फारसे तांत्रिक शब्द वापरले जात नाहीत. विनाकारण अलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती इत्यादी गोष्टी अहवालात टाळल्या जातात. परंतु अहवालात त्या त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात. कशी असायला पाहिजे या ठिकाणी? सोपेपणा कसा असायला पाहिजे अहवाल लेखनामध्ये आपण ह्या ठिकाणी जाणून घेतलं. म्हणजे साधी आणि सोपी भाषा असायला पाहिजे. अहवालाची भाषा कशी असायला पाहिजे? सहज सोपी असावी, समजेल अशी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय कळेल असा सोपेपणा अहवालात असायला पाहिजे मित्रांनो. वस्तुनिष्ठता हे अहवालाचे एक वैशिष्ट्य असल्याने अहवालात अतिशयोक्ती, अलंकारिकता टाळली पाहिजे. वस्तुनिष्ठता अहवालाचा एक खास वैशिष्ट्य आहे.
म्हणून यामध्ये अतिशयोक्ती यायला नको, अलंकारिक शब्द यायला नको, हे टाळायला पाहिजे. तांत्रिकता, बोजड शब्दप्रयोग, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही याची काळजी घेणे अपरिहार्य असते. म्हणजे आपण काही जरी जे बोजड शब्द असतात, तांत्रिक शब्द असतात, अशा शब्दांचा वापरसुद्धा अहवाल लेखनामध्ये यायला नको. अशा पद्धतीने आपण ह्याची काळजी घेणं गरजेची असते. अहवालातील मजकूर सविस्तर मांडत असताना आशयाचा नेमकेपणा कायम ठेवणे हे आव्हानात्मक काम असते. आशयाला धरून, मजकुराला धरून त्या ठिकाणी अहवालाचं लेखन होणं गरजेचं असतं. प्रत्येक क्षेत्राशी निगडीत संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा यथोचित वापर करणे अहवाल लेखनात गरजेचे असते. योग्य असा वापर अहवाल लेखनामध्ये होणं गरजेचं आहे. यथोचित शब्दांचा प्रयोग. प्रत्येक क्षेत्राशी निगडीत काही संज्ञा असतात, प्रक्रिया असतात, पारिभाषिक शब्द असतात, यांचा योग्य वापर या ठिकाणी अहवाल लेखनात होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शब्दमर्यादा. शब्दमर्यादा कशी असायला पाहिजे? अहवाल लेखनाची शब्दमर्यादा कशी असायला पाहिजे? तर बघूया. अहवालाच्या विषयावर किंवा स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. त्यांचे स्वरूप निश्चित असते. एखाद्या समस्येच्या किंवा उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, शहरातील बस सेवा, वाहतूक यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. त्यात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठाचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचाही असू शकतो. अशा पद्धतीने बघा, शब्दमर्यादेचं पालनही आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं असतं. बघा, संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या ही अवलंबून असताना आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे अहवाल जो आहे संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते, परंतु यासाठी अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक यासारखे अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा इत्यादींचे अहवाल विस्तृत असतात. अशा अहवालांचे स्वरूप निश्चित असते मित्रांनो. एखाद्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा म्हणजे बस वाहतूक यासारख्या विषयांशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. विस्तृतपणे असे अहवाल जे आहे लिहिले जातात, मोठमोठे असतात. निरीक्षणे, तपशील, आकडेवारी, संख्यात्मक आलेख, निष्कर्ष अशा माहितीचा समावेश अहवालात असल्याने संशोधनात्मक चौकशी अहवालांची शब्दमर्यादा अधिक असल्याचे आपल्याला दिसून येत असते. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठाचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठाचाही असू शकतो. बघा, तुमच्या लक्षात आलेलं असेल, अशा पद्धतीची शब्दमर्यादा आपल्याला पाळणं गरजेची आहे, अहवालात असणं गरजेचे आहे. निपक्षपातीपणा, 5वा मुद्दा जो आहे निपक्षपातीपणा. अहवाल कसा असायला पाहिजे? निपक्षपात असायला पाहिजे. अहवालाचा विषय कोणताही असो, प्रकार कुठलाही असो, सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे त्या अहवालाचा निपक्षपातीपणा. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाध आणणारी स्वतःची एकांकी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत.
स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. त्या समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय काय अनुभवले, पाहिले, ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते. म्हणजेच आपला अहवाल निपक्ष असायला पाहिजे. तर अहवाल लेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शीपणा. अहवालात पारदर्शीपणा यायला पाहिजे. प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा निपक्षपातीपणा हे त्याचे महत्त्वाचे खास वैशिष्ट्य असते. अहवाल लेखनात व्यक्तिसापेक्षता असायला नको. अहवाल लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात असायला नको. उलट संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात उमटणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. अहवाल लेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकल्पित गोष्टी अहवाल लेखनात असू नयेत. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो. संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यामधील सत्य माहिती लेखकाचा खराखुरा वास्तव अनुभव स्वरूपात अहवालात येणे अपेक्षित असते. बघा, म्हणजे अशा पद्धतीचा अहवाल निपक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा येणार नाही अशी एकागी मते, एककल्ली विचार, असे जे विचार आहे, असं जे लेखन आहे, स्वतःच्या मर्जीने लेखन, मनोकल्पित गोष्टी हे अहवालात असता कामा नये. व्यक्तिसापेक्षता अहवालात असता कामा नये. अशा पद्धतीचे वैशिष्ट्ये जे होते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतले मित्रांनो. तर पुढे जे आहे, अहवाल लेखन करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी, कोणत्या बाबी लक्षात घेणार आपण अहवाल करताना ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा, अहवाल लेखन हा जरी एखादा ललित्यपूर्ण साहित्य प्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम्स, भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे, असे आहे. अशा प्रकारची लालित्यपूर्ण मार्गदर्शक व प्रेरक वाक्ये, विचार यामुळे अहवाल लेखनाला लालित्याचा स्पर्श होतो व गरजेनुसार त्याचा उपयोग करता येतो. अहवाल लेखन करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात. अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी. जे घडले, जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करता आले पाहिजे. अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमाचे अहवाल लेखन करताना बोलके आणि सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते. त्यानंतर सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे. सहज, सोपी, स्वाभाविक लेखनशैली असावी. अति अलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन अहवालात असता कामा नये. व्यक्तींची नावे, व्यक्तींची पदे चुकीची दिली जाऊ नयेत. तसेच घटनाक्रमही चुकवू नये. अहवाल लिहिताना आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींचा, मथळा, तारीख, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, त्यांची नावे, त्यांचे पदे इत्यादी यांचा विसर पडता कामा नये.
अहवालाच्या विषयाचे स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्य बारकाव्याने टिपता आले पाहिजे. यासाठी अहवाल लेखकाकडे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षण शक्ती असली पाहिजे. अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले सोमत, विचार लिहू नयेत. अहवाल हा संबंधित कार्यक्रम आणि विषयाच्या स्वरूपानुसार लिहिलेला असावा. तो अपुरा, अर्धवट, विस्कळीत असू नये. अहवाल लिहून झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांची मान्यतेस्तव स्वाक्षरी केलेली असावी. ह्या ज्या बाबी आहेत ह्या लक्षात घेणं गरजेच्या आहे. म्हणजे अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी नेमकी जाण असली पाहिजे मित्रांनो. अहवाल लेखन वास्तवदर्शी असायला हवे. जे घडले ते स्पष्ट लिहिणे अपेक्षित असते. अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले सोमत, विचार लिहू नयेत. अहवाल लेखनात अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असू नये. अहवाल विषयाचे स्वरूप, वेगळेपण, विशिष्ट बारकावे टिपता आले पाहिजे. यासाठी अहवाल लेखकाकडे सूक्ष्म आकलन, निरीक्षण शक्ती असली पाहिजे. कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे. कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे. अहवाल लेखनात व्यक्तींची नावे, हुद्दा चुकीची लिहिली जाऊ नयेत. घटनाक्रम चुकू नये. न घडलेल्या घटनांचा उल्लेख करू नये. अहवाल लेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी आहे, मथळा, तारीख, वेळ, स्थळ, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक, पुरस्कार, प्राप्त व्यक्ती इत्यादी हे नोंदवणे आवश्यक असते. अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे. विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल लेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते. अहवाल लेखनाची भाषा सहज, सोपी, स्वाभाविक असावी. अलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारी असू नये. अहवाल लेखनात सुसूत्रता असावी. अहवाल मांडणीत विस्कळीतपणा असू नये. अहवाल लेखन आरंभापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकात्म स्वरूपाचा असावा. अर्धवट, अपुरा असू नये किंवा तसा वाटू नये. अहवाल लिहून झाल्यावर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षऱ्या केलेल्या असाव्यात. तर बघा, अशा पद्धतीने अहवालांच्या बाबी ज्या होत्या आपण या ठिकाणी समजून घेतल्या मित्रांनो. त्यानंतर समारोप असा असला पाहिजे की अहवाल हे त्या संस्थेतील कार्यक्रमांचे महत्त्वाचे दस्तऐवज असतात, म्हणून त्यांचे लेखन योग्य ती दक्षता घेऊनच करावे लागते. संस्था कार्यालयाच्या कार्याचा दीर्घकालीन आढावा घेण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. त्यामुळे ते जतन करून ठेवावे लागतात. अतिशय महत्त्वपूर्ण काही कृती आहे मित्रांनो. त्या कृतीही आपण आपण त्या ठिकाणी सोडवून घ्यायच्या आहे, लक्षात घ्यायच्या आहेत. सर्व पद्धतीने काही विषय दिलेले आहे. अहवाल लेखन करा. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन यावर अहवाल लेखन तयार करा. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण यावर अहवाल लेखन तयार करा. बघा, अहवाल लेखनाचा काही नमुना दिलेला आहे मित्रांनो. तो नमुना ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. कशा पद्धतीने अहवाल ह्या ठिकाणी केला जातो त्या नमुन्यानुसार आपल्या या ठिकाणी लक्षात येणार आहे. बघा, भारत शिक्षण संस्थेचे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय आणि कला, वाणिज्य, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय भुसावळ, जिल्हा जळगाव हा कशा पद्धतीने अहवाल या ठिकाणी केलेला आहे. बघा, हा नमुना दिलेला आहे. कसा शीर्षक या ठिकाणी नोंदवलेला आहे व्यवस्थित. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सन 2019-20 खाली दिलेला आहे अहवाल. आपल्याला अहवालाची सुरुवात कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीने अहवाल तयार करावा लागतो मित्रांनो. बघा, तुम्हाला नमुना दिलेला आहे की तुम्हाला सोपं जावं, तुम्हाला समजावं, तुम्हाला लक्षात यावं की कशा पद्धतीचा अहवाल केला जातो. तर ह्या नमुन्यात आपल्या या ठिकाणी लक्षात राहणार आहे मित्रांनो. तर बघा, कशा पद्धतीने अहवालाची सुरुवात केलेली आहे. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता
विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी उद्योगपती माननीय श्री बाबासाहेब शिंगाडे यांनी भूषवले होते. मुंबई येथील नामवंत लेखिका श्रीमती हेमाताई रणपिसे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभास भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला प्राध्यापक लक्ष्मण जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी समारंभात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. त्यानंतर प्राध्यापक माधवी कुलकर्णी यांनी समारंभास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. स्वागतगीताच्या माध्यमातून इयत्ता 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे संगीतमय स्वागत केले. स्वागतगीतानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सेवक समीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बघा, उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या हृदय सत्कारानंतर विद्यालयाच्या प्राचार्य विद्यानंद सोनटक्के यांनी सन 19-20 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडाविषयीच्या घडामोडींचा वृत्तांत सादर केला. यावेळी त्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर मैदानी क्रीडा स्पर्धा, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी खेळाडू, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी खेळाडू, सर्वोत्तम संघ तसेच सांघिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धाची पारितोषिके वितरित करण्यात आली. या सर्वांची सर्वोत्तम सांघिक कौशल्याची ढाल 12वीच्या कबड्डीच्या संघाने पटकावली, तर सर्वोत्तम खेळाडूच्या सुवर्णचषकावर 11वीच्या भारती शहा या विद्यार्थिनीचे नाव कोरले गेले. क्रीडा स्पर्धाच्या पाठोपाठ वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध स्पर्धांची पारितोषिके वितरित करण्यात आली. सलग अर्धा तास चाललेल्या पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी एकूण 20 सांघिक, 40 वैयक्तिक तसेच इतर विभागांची 15 अशी एकूण 75 पारितोषिके देण्यात आली. ढोल, ताशा आणि लेझिमच्या तालावर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्या माननीय हेमाताई रणपिसे आणि अध्यक्ष बाबासाहेब शिंगाडे यांच्या हस्ते पारितोषिके स्वीकारली. पारितोषिक वितरणानंतर माननीय हेमाताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, काळ झपाट्याने बदलतो आहे. सर्व क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. अशा वेळी परीक्षेतल्या गुणांबरोबरच आता तुमचे व्यक्तिमत्व, वर्तन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, संवेदनशीलता या गोष्टींनाही खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्तुंग यश मिळविण्यासाठी तुमच्याजवळ प्रबळ आत्मविश्वासाचे पाठबळ असले पाहिजे. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय बाबासाहेब शिंगाडे यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील संघर्ष यात्रा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा. कितीही प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले तरी संघर्ष करा. कृतिवंत व्हा, धडपडे व्हा. केल्याने होत आहे रे हा मंत्र सतत आचरणात आणा. मग तुम्ही विजयश्री नक्कीच खेचूनार. देशाचे उत्तम नागरिक व्हा. स्वतःबरोबर आपले मातापिता, गुरुजन आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी माधवी परांजपे आणि महेश देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन संस्कृत विभागाचे प्राध्यापक देशमाने यांनी केले. 2.5 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 6:30 वाजता झाली. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी अहवाल लेखन करायचं असतं मित्रांनो. खाली दिनांक लिहायचा. ज्यावेळेस आपलं ह्या ठिकाणी कार्यक्रम सादर झालेला असेल त्या ठिकाणी तो दिनांक ह्या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे.
या ठिकाणी सचिवांची स्वाक्षरी, या ठिकाणी अध्यक्षांचं नाव आणि स्वाक्षरी, सचिवांचं नाव आणि स्वाक्षरी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी अहवाल लेखन करावं लागत असतं मित्रांनो. बघा, आपला संपूर्णतः हा जो घटक होता अहवाल लेखनाचा या ठिकाणी संपलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अहवाल लेखन करू शकतात. अनेक प्रकारचे अहवालाचे नमुने असतात, जसे की अनेक विषय असतात की अभिनव शिक्षण संस्था संचलित भारती कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद, जळगाव अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे शाळेंचे अहवाल या ठिकाणी असताना आपल्याला दिसून येतात की अनेक प्रकारचे अहवाल करत असतात. ते अहवाल आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला स्पष्ट करावे लागतात. किंवा तुमच्या कनिष्ठ आपण पहिला विषय त्या ठिकाणी होता, सुरुवातीला पहिला विषय होता की बघा आपण कृतीमध्ये अभ्यासत होतो की त्या ठिकाणी दिलेला आहे विषय की तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन कसं सांगणार, तुम्ही कसं करणार अहवाल, त्याचं कसं करणार त्या ठिकाणी अहवाल लेखन कसं करणार. हा विषय तुम्हाला परीक्षेमध्ये आला, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन म्हणजे चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नागपूर असं तुम्ही दर्शवणार. ठीक आहे, नागपूर किंवा मुजे महाविद्यालय जळगाव अशा पद्धतीचे. ठीक आहे, वार्षिक खाली लिहिणार तुम्ही एका चौकटीमध्ये असं आयत करून, तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ठळक अक्षरामध्ये बोल्ड अक्षरामध्ये वार्षिक स्नेह संमेलन 2019-20 खाली त्याच्या अहवाल अगदी ठळक अक्षरामध्ये जसं इथे लिहिलेलं आहे अहवाल तशा पद्धतीने वार्षिक इथे पारितोषिक आहे किंवा तुम्ही लिहिणार वार्षिक स्नेह संमेलन आहे की नाही, वार्षिक स्नेह संमेलन 2019-20 खाली लिहिणार अहवाल. अशाच पद्धतीने सुरुवात करायचं. इथे गुरुवार दिनांक लिहिलेला आहे, जसं आपण शनिवार दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ तू बुद्धी दे तू तेज दे या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विद्यार्थिनीच्या सुमधूर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात. अशा अनेक मुद्दे तुम्ही आपल्या अहवाल लेखनामध्ये देऊ शकतात मित्रांनो. किंवा तुम्ही अशी अध्यक्षीय सुरुवात आपण शेवट जो समारोप करणार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी मंदार भावे यांनी, अश्विनी भोसले यांनी केले. प्राध्यापक माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. 3 तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली है ना. अशा पद्धतीने प्राध्यापक दीप्ती राणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, दिनांक लिहायचा, त्यावेळेसचं सचिवाचं नाव आणि सही, अध्यक्षांचं नाव आणि सही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला अहवाल तयार करता येऊ शकतो. खाली दिलेला होता दुसरा विषय होता बघा, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम आहे. अशाच पद्धतीने अहवाल तयार करायचा की बघा, नालंदा शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड. अशा पद्धतीने जसं इथे भारत शिक्षण संस्थेचे साने गुरुजी असं लिहिलेलं आहे तसं नाव आपण या ठिकाणी शाळेचं नाव संपूर्णतः लिहायचं. विषय काय आहे तो विषय इथे नोंदवायचा. जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रम, जसं इथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असं दिलेलं आहे तसं तिथे लिहायचं. वार्षिक जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रम 2019-20 असंही आपण लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी चालेल. असं आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रम इतकं जरी लिहिलं तरी चालतं. खाली लिहायचं अहवाल. ठीक आहे, तसंच सुरुवात करायची. दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पर्यावरण दिन बुधवार दिनांक 5 जून 2020 रोजी सकाळी 8 वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशा पद्धतीने अनेक मुद्दे आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. आणि शेवट करणार तुम्ही की अशाच 2 तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली. अशा पद्धतीने खाली दिनांक द्यायचा,
त्याचनंतर सचिवाचं नाव आणि सही आणि अध्यक्षाचं नाव आणि सही. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे, अहवाल तयार करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण घटक हा जो होता अहवाल लेखन, आज आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये यावरती विचारलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने अहवाल करणार, त्याचं स्वरूप काय दर्शवणार, या सर्व दृष्टिकोनातून आपण तो अहवाल लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हा आजचा घटक अहवाल लेखन हा आपण अभ्यासून घेतलेला आहे. धन्यवाद.